15 मोजके महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत. चला मग आपण त्या 15 प्रश्नांची उजळणी घेऊया. पहिला प्रश्न आहे, केलेले उपकार जाणणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता आहे? या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत आणि आपल्याला हे 4 पर्याय समजून घ्यायचे आहेत. कृतज्ञ, परोपकारी, कृतज्ञ आणि दयाळू. ह्यांनी काय विचारलेलं आहे? केलेले उपकार जाणणारा म्हणजे कोण? कृतज्ञ. कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार जाणणारा. पुढचा प्रश्न पहा, केलेले उपकार विसरणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता आहे? प्रश्न काय विचारला आहे पहा, केलेले उपकार विसरणारा. आता या ठिकाणी आपण आत्ता पाठीमागच्या प्रश्नात पाहिलं होतं की केलेले उपकार जाणणारा म्हणजे कृतज्ञ, हे तर उत्तर नाहीच आहे. कृतघ्न, स्वार्थी, कपटी. पण आपण इथे विचारलेलं आहे केलेले उपकार विसरणारा म्हणजे कृतघ्न. तिसरा प्रश्न आहे, ज्याला मरण नाही असा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. या ठिकाणी 4 शब्द दिलेले आहेत आणि 4 पर्याय आहेत. पहिला आहे अजर, दुसरा आहे अमर, तिसरा आहे अविनाशी आणि चौथा आहे देव. आता या ठिकाणी दुसरा पर्याय आहे अमर. अमर हे उत्तर अचूक आहे. चौथा प्रश्न आहे, ज्याला कधीही म्हातारपण येत नाही असा. बघा, ज्याला कधीही म्हातारपण येत नाही असा याला काय म्हणतात? याला म्हणतात अमर, तरुण, चिरंजीव, अजर. यापैकी जो पर्याय अचूक आहे तो आपल्याला निवडायचा आहे. मग कोणता असेल? विचार करा बरे जरा. यापैकी पर्याय आहे चिरंजीव. अजर, अजर हा पर्याय आहे, चिरंजीव पर्याय नाही. पुढचा प्रश्न, ज्याला कोणीही शत्रू नाही असा या शब्दसमूहासाठी अचूक शब्द ओळखायचा आहे. 4 पर्याय आहेत, अजातशत्रू, मित्र, शांत, अजिंक्य. प्रश्न पुन्हा एकदा वाचा, ज्याला कोणीही शत्रू नाही असा तो आहे अजातशत्रू. पुढचा प्रश्न, देवावर विश्वास असणारा याला काय म्हणतात? आता या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे नास्तिक, दुसरा आहे भक्त, तिसरा आहे आस्तिक आणि चौथा आहे संत. देवावर विश्वास ठेवणारा हा आस्तिक असतो, म्हणून आपण पर्याय नंबर 3 बरोबर आहे. चौथा प्रश्न पहा, देवावर विश्वास नसणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता? या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत, आस्तिक, पापी, दुष्ट, नास्तिक. यामधील देवावर विश्वास नसणारा म्हणजेच नास्तिक हा पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न, 15 दिवसातून एकदा प्रसिद्ध होणारे याला काय म्हणतात? पहा, आता 15 दिवसात प्रसिद्ध होणारे काय असतं? मग आता इथं पहा, दैनिक, साप्ताहिक, मासिक, पाक्षिक. दैनिक म्हणजे रोज असतं, साप्ताहिक म्हणजे दर आठवड्याला असतं, मासिक म्हणजे महिन्याला असतं आणि पाक्षिक म्हणजे 15 दिवसाला असतं. म्हणून हा पर्याय अचूक आहे. पुढचा प्रश्न, मोजकेच बोलणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत, वाचाळ, मितभाषी, अबोल, मुका. मोजकच बोलणारा हा जो असतो तो मितभाषी असतो, म्हणून मितभाषी हा पर्याय अचूक आहे. 10वा प्रश्न, लिहिता वाचता न येणारा याला काय म्हणतात? साक्षर, अडाणी, निरक्षर, मूर्ख. तर या ठिकाणी लिहिता वाचता न येणारा म्हणजेच काय? अडाणी. का साक्षर का निरक्षर? तर याचं अचूक उत्तर आहे निरक्षर. पुढचा प्रश्न, पायापासून डोक्यापर्यंत या अर्थाचा योग्य शब्द ओळखा. पायापासून डोक्यापर्यंत, सर्वांग, संपूर्ण, आमूलाग्र, नखशिखांत. आता या 4 पर्यायापैकी कोणता पर्याय अचूक आहे
हे लक्षात घ्या. तर शेवटचा पर्याय नखशिखात हा पर्याय अचूक आहे. देशासाठी प्राण अर्पण करणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता? पहिला शब्द देशभक्त, दुसरा सैनिक, तिसरा हुतात्मा आणि चौथा आहे शूरवीर. तर देशासाठी प्राण अर्पण करणारा कोणता याबद्दल आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. इथं प्राण अर्पण करणारा म्हटलं आहे, त्यामुळे तो असेल हुतात्मा. 13वा प्रश्न, जुन्या रूढी व परंपरा मानणारा याला काय म्हणतात? पुन्हा एकदा प्रश्न आहे का, जुन्या रूढी व परंपरा मानणारा याला काय म्हणतात? 4 या ठिकाणी शब्द दिलेले आहेत, सुधारक, आधुनिक, सनातनी, पुरोगामी. तर या ठिकाणी सनातन हा शब्द अचूक आहे, जो जुन्या रूढी व परंपरा मानत असतो. पुढचा प्रश्न आहे, खूप दानधर्म करणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. या ठिकाणी पहिला आहे कंजूस, दानशूर, श्रीमंत, उदार. तर या ठिकाणी खूप दानधर्म करणारी माणसं ही कोणतीही अपेक्षा न ठेवता केलेली मदत याला काय म्हणतात? याला सापेक्ष, उपकार, निरपेक्ष की स्वार्थी? तर याला निरपेक्ष म्हणतात.